प्रतिपादन। प्रसिद्ध चित्रकार चंदू पाठक यांनी लाईव्ह चंद्रपूर या अक्षरातून साकारला श्री गणपती बाप्पा। आणि चंद्रपूर बल्लारपूर बायपास मार्गावर घाणीचे साम्राज्य, परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात। नमस्कार, लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत। आता सविस्तर बातम्या। भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी 116 शिलाई मशीनचे वाटप मूल शहरात तर संपूर्ण निर्वाचन क्षेत्रात तब्बल 500 शिलाई मशीनचे विधवांना वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। या उपक्रमातच पहिला कार्यक्रम मूल येथील भाग्यरेखा सभागृहात 3 सप्टेंबरला थाटात पार पडला। कार्यक्रमाप्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाला संध्या गुरनुले, चंदू मार्गोनवार, प्रभाकर भोयर, अरुण जोशी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बलराम डोडाणी, मोतीलाल तहलियानी, महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस वनिता कानडे, हिरामन खोब्रागडे, सुभाष कासनगोट्टुवार, अमोल चौधरी, अनिल संतोषवार, सुनीला बोलीवार, बबनराव गुंडावार, किशोर टिंबुसले, तालुका अध्यक्ष अविनाश जगताप, राकेश खोब्रागडे, जिल्हा सचिव नंदू रणदिवे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। पाहुण्यांच्या यथोचित स्वागताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमातील आपल्या प्रमुख संबोधनातून आमदार मुनगंटीवार यांनी विधानसभा क्षेत्राला परिपूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे। आजवर 4 कोटींपेक्षा जास्त खर्चाचे रस्ते या क्षेत्रातील ग्रामीण भागात दिले। ह्युमन प्रकल्पासाठी 161 कोटी रुपये खेचून आणण्यासाठीही प्रयत्नरत आहे। विधवांना शिलाई मशीनचे वितरण, गरीब व्यावसायिकांना कुलजारचे वाटप आदी विविध उपक्रम राबवित आहे। त्यामुळे या मतदारसंघातील गरिबांच्या चेहऱ्यावरचा आनंदच माझ्या दृष्टीने मोठ्या समाधानाची बाब आहे, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी यावेळी काढले। सातत्याने प्रयत्न करतोय, या ऋणातून आम्हाला कधीही मुक्त होता येणार नाही। पण हा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत अग्रेसर व्हावा, विधानसभेत या मतदारसंघाचा आवाज क्रमांक 1 वर राहावा आणि या मतदारसंघातल्या दीनदुर्बल शोषित पीडित माणसाच्या मदतीसाठी आमचाही खालीचा वाटा असावा, असा प्रयत्न आणि स्वप्न बघून आम्ही नियमितपणे गेल्या 1.5-2 वर्षापासून काम करतोय। मला आठवतं की 9 फरवरी 2010 या मतदारसंघातल्या अपंगांना आपण 3 चाकी सायकल देत साधारणतः या जिल्ह्यात मतदाराचा भेद केला आहे। या जिल्ह्याचा नागरिक हा आमचा आहे, हा विचार करत आपण 400 पेक्षा जास्त अपंगांना 3 चाकी सायकल दिलं की त्यांना आपली स्वतःची रोजीरोटी शोधताना त्यांना अपंग म्हणून जाता येणार नाही असा प्रश्न उपस्थित होता कामा नये। 3 चाकी सायकल आपण 400 पेक्षा जास्त अपंगांना दिली। 5000 पेक्षा जास्त लोकांची नेत्र चिकित्सा केली, मोफत चष्मे दिले। जवळपास 850 लोकांचे आपण मोतीबिंदू ऑपरेशन्स केले। वैवाहिक मेळाव्याच्या माध्यमातून पोंभुर्णा, कोठारी, बगारच्या या ठिकाणी असणाऱ्या आपल्या आदिवासी दलित गरीब बहिणीचा भाऊ म्हणून आपण डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समिती व नवनिर्माण बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विवाह लावून दिले। विकासाच्या कामात कधी ग्रामीण भागामध्ये सिमेंट रस्ते केले, याही वर्षी आपण डीपीडीसीच्या माध्यमातून साधारणतः 4 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्चाचे रस्ते ग्रामीण भागामध्ये करतोय। आमदार निधीवरून 27 गावात या वर्षी आपण सिमेंट रस्ते करतोय। बोरिंग मोठ्या संख्येने आपण दिल्या, पण विकासाचं काम करत असताना कुठं पाण्याची योजना आणण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी 5 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करून आपण माजी मुख्यमंत्री जे तुमच्या आमच्यासाठी आदराचे स्थान आहे त्यांच्या नावाचा एक सभागृह आपण मूलला मोठं उभं करतोय। या मूलच्या रस्त्याच्या संदर्भात काही अडचणी आल्या, पण निश्चितपणे या मूल शहरातला रस्ता हा सिमेंटचा करावा, त्याला विभाजक लावावे आणि मूलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला जेव्हा एखादा नातेवाईक त्याच्या घरी येईल तर त्याच्या गावातल्या शहराचा प्रमुख रस्ता हा अतिशय उत्तम दिसावा, हाही प्रयत्न आपण केला आणि त्याही प्रयत्नाला निश्चितपणे यश येत आहे। कार्यक्रमाचे
संचालन अशोक अक्केवार यांनी तर आभार प्रदर्शन अनिल साखरकर यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शैलेंद्रसिंह बैत, चंद्रकांत आष्टनकर, उज्ज्वल धामनगे, अनिल साखरकर, अशोक अक्केवार, प्रभाकर भोयर यांनी परिश्रम घेतले। 2 दिवसांपूर्वी सुख समृद्धीचं वरदान घेऊन माहेरी आलेल्या महालक्ष्मी आता पुन्हा सासरी निघाल्या आहेत। मंगळवारी ज्येष्ठा गौरींचं विसर्जन असल्याने श्री महालक्ष्मींचं रूप डोळ्यात भरून घेण्यासाठी घरोघरी भक्तगणांची गर्दी होती। मनोभावे पूजा अर्चा झाल्यानंतर महालक्ष्मींची कृपा वर्षभर साऱ्या भक्तगणांवर राहू दे अशी प्रार्थना करत महालक्ष्मींचं सायंकाळी विसर्जन करण्यात आलं। चंद्रपूर शहरातील भानापेठ वार्ड येथील बाळू प्रभाकर कोलनकर यांच्या घरी मागील 4 दशकांपासून महालक्ष्मींची पारंपरिक पद्धतीने स्थापना करण्यात येते। तर विजय मधुकर तांबोळी यांच्याकडे देखील परंपरेने चालत आलेल्या श्री महालक्ष्मी अलोणे तर नेहरू नगर वार्ड येथील शंकर कृष्णाजी घुसे तसंच 120 वर्षांची परंपरा असलेल्या चंद्रशेखर रामदास एंगलवार यांच्या घरीही आकर्षक सजावटींसह महालक्ष्मींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती। मागील 3 दिवस ही सर्व मंडळी महालक्ष्मींच्या आराधनेत रममान झाली होती। चला तर बघूया चंद्रपूर शहरातील देखण्या महालक्ष्मींची काही दृश्य। गणपती शंकर पार्वती जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझरीन संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वंदा पडलो प्रभावी ते तू भक्ताला घेते तुला ससू सोडी सोडी गोपाशा अंबे तुझा तू गोम तुझी आशा नरहर दली ईश्वर दिला जय देव शक्ती भक्ती देवी तोडे पायी तोडे पैसनाची नक्की लगनाचे फुल मधुसुराच्या नादामध्ये भक्ता घरी चालली सोनियाच्या लक्ष्मी ओवाळी ते आरती वंदिते निकरी वेणी माझ्या सावळ्याला पासाळी तत्वांच्या ज्योती प्रकाशय कपाल माला शंकराय दिगंबराय दिगंबराय सोडी सोडी गोपाशा अंबे तुझा तू गोम तुझी आशा नरहर दली ईश्वर दिला जय देव शक्ती भक्ती देवी तोडे पायी तोडे पैसनाची नक्की वारी वंदी देवी चालू पिवळा शेला विचार करी बुरी पुण्य देवी जय देवी जय महालक्ष्मी ओवाळी रे आरती वंदी कोटी आघडा केला पावन तुला जाग दृष्टीने धूप दीप लावली सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी ओवाळी रे आरती वंदी देवी ताटवाट्या चांदीच्या ओम नरसे स्टारो विश्वे देवा दाई एकंताई पदपुनाई नन्नो अगटा महागटा भुना मंत्र
तूच करता आणि करविता 14 विद्येची मला सत्य सुमती गणराया करू आरती नायका हे जगपालका तव महिमा वदन तुझ आहे माझे देवता फलचंद्र हे शिवपुत्रा नमन माझे तुला सर्वदा हे चरणी हे जगपालका तव महिमा देवा चंद्रपूर शहरातील श्री गणरायाचे गणेश विसर्जन दरवर्षी रामाळा तलावात करण्यात येते। त्यामुळे विसर्जनादरम्यान कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीतर्फे पुढाकार घेऊन यंदा घरगुती गणरायांच्या मूर्तीचं विसर्जन बोटींद्वारे करण्यात येत आहे। जिल्हा प्रशासनाच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांद्वारे बोटीने गणेश मूर्ती विसर्जित करण्याला प्रारंभ झाला आहे। त्यामुळे नागरिकांना स्वतः तलावात उतरण्याची गरज नाही अथवा मच्छीमारांकडेही मूर्ती सोपवण्याची गरज उरलेली नाही। जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केल्याने नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे।